जालना शहरमध्ये अंदाजे दुपारी 12 वाजता अशी आम्हाला माहिती भेटली होती की एका मुलाचा अंदाजे 12-13 वर्षाचा मुलाचा स्कूल जाताना अपहरण झालेला आहे आणि त्याच्या वडिलाला पैशासाठी कॉल आला होता. लगेच आम्ही आमचे लोकल क्राईम ब्रांचची पूर्ण टीम त्याच्यामध्ये ॲक्टिवेट केली आणि आमचे टेक्निकल थोडे पुरावे गोळा केले. तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये माहिती घेऊन काही लोकांना आम्ही झिरो डाऊन केला होता की हे आरोपी असू शकतात. त्याच सगळी वेळमध्ये त्या मुलाचा बापाला अजून 2-3 कॉल पैशासाठी आले होते आणि नंतर अंदाजा 8 वाजता त्या आरोपींनी मुलाच्या वडिलाला पैसे घेऊन एका ठिकाणी बोलावला. त्यावेळी बरोबर पोलिसांनी तिकडे आम्ही ट्रॅप लावला आणि ज्यावेळी आरोपी वडिलाकडून पैसे घेण्यासाठी आले त्यांना रंगेहात पकडण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झाला आणि एक आरोपी आम्ही ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यातून पूछताछ करून दुसरा साथी जो जवळच थांबला होता त्याला ताब्यात घेतला आणि त्यातून पूछताछनंतर मुलाची लोकेशन आम्हाला कळली. लगेच तिसरी टीम आमची तिकडे जवळच होती. तिने जाऊन तिसरा आरोपी आणि विक्टिम मुलगा त्याला रेस्क्यू केला. एकूण 3 आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्या गंभीर सेक्शनमध्ये गुन्हा सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला आहे. आता त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीची मागणी करून पुढचा तपास पोलीस करणार आहे. हे पूर्ण प्रकरणावर माझ्या स्वतःचा लक्ष होता. ॲडिशनल SP आयुष नोपाने साहेब स्वतः फील्डमध्ये होते. LCBचे PI खानाळ आणि त्याची पूर्ण टीमसोबत आणि अतिशय किमान जस्ट 8 ते 9 तासामध्ये एक खूप गंभीर केस ज्यामध्ये आम्हाला भीती वाटत होती की मुलाचा काही बराबर नाही झाला पाहिजे याला डिटेक्ट करण्यामध्ये पोलिसाला यश आलेलं आहे. पूर्ण टीमचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना अभिनंदन देतो. सर, या आरोपीपैकी काही गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत का काही? असा काही क्रिमिनल रेकॉर्ड आतापर्यंत नाही सापडलेला आहे, पण तो मुख्य आरोपी आहे रोहित भुरेवाल नावाचा. तो याच विक्टीम फॅमिलीचा एकदम शेजारी राहतो, म्हणजे घराला घर टच आहे आणि त्यांनीच ही सगळी साजिश रचली होती आत्तापर्यंत असं वाटत आहे. त्यांनी जे एक शर्मा नावाचा स्वतःचा मित्र आणि एक अरबाज जो त्याचेच वडिलाची दुकानावर काम करतो असे 2 लोकाला सोबत घेतला होता. अजून पण काही लोक इन्वॉल्व असू शकतात, ते अजून आम्ही रूल आऊट करत नाही आहे. त्याची आम्ही चौकशी अजून करू.